मंडळी, आजपर्यंत तुम्ही एकाच वेळेस एका महिलेने 3 बाळांना जन्म दिल्याचं नक्कीच ऐकलं असेल, पण कधी एकाच वेळी एका महिलेने 4 बाळांना जन्म दिल्याचं ऐकलंय का हो? नक्कीच नसणार. तर आज मी तुम्हाला याच घटनेबद्दल सांगणार आहे, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. नक्की ही घटना कुठं घडली आहे संपूर्ण जाणून घेऊयात. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला YouTube वरती सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तसंच हीच बातमी जर तुम्ही आता Facebook किंवा Instagram वरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला नक्की फॉलो करा. तर साताऱ्यात ही अनोखी घटना घडली आहे. एका मातेनं चक्क 4 बाळांना जन्म दिलाय. आश्चर्याची बाब म्हणजे याच मातेनं 5 वर्षांपूर्वी 3 बाळांना जन्म दिला होता. त्यामुळे या एका मातेच्या कुशीत आता 7 बाळे विसावणार आहेत. मात्र ही बाब डॉक्टरांपासून नातेवाईकांपर्यंत सगळ्यांनाच थक्क करून सोडणारी आहे. सातारा जिल्हा रुग्णालयात ही अनोखी घटना घडली आहे. कोरेगाव तालुक्यात माहेरी आलेल्या काजल विकास खाकुर्डिया या 27 वर्षीय तरुणीनं एकाच वेळी 4 बाळांना जन्म दिलाय. त्यात 3 मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. याआधी तब्बल 5 वर्षांपूर्वी काजलला 3 जुळी बाळं झाली होती. म्हणजेच एका मातेच्या आयुष्यात तब्बल 7 बाळं. गुजरात मधील मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या सासवड मध्ये गवंडी म्हणून काम करणाऱ्या विकास खाकुर्डिया यांच्या घरी आता 7 बाळं अधिवास खुलणार आहे. अवघड अशी ही डिलिव्हरी शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आलेली असून आई आणि सर्व बाळं ठणठणीत आहेत. या यशस्वी डिलिव्हरीसाठी डॉक्टर देसाई, डॉक्टर सलमा इनामदार, डॉक्टर खडतरे, डॉक्टर झेंडे, डॉक्टर दीपाली राठोड आणि संपूर्ण वैद्यकीय पथकानं मेहनत घेतलीये. एका मातेच्या पोटी इतक्या लहानग्यांचा जन्म झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयात एक प्रकारे आनंदोत्सव सोहळाच पाहायला मिळतोय. तर पाहूयात यावेळी बाळाची आई नक्की काय म्हणतीये. काजल, माझं नाव काजल आहे आणि सासवडला राहते. इकडे आलते आत्याच्या घरी. इकडे पोटात दुखायला लागलं म्हणून तिकडे दवाखान्यात गेलते मी दाखवायला. म्हणते तुम्ही सातारा जावा डिलिव्हरीला. सातारा जाऊन तुम्ही विचारा. त्यांनी इकडे चिठ्ठी करून दिली, ॲम्ब्युलन्स पाठवलं, इकडे डिलिव्हरी केली. 3 पहिले बाळ होतं, सिझरिंग केलं, मग 4 बाळ होते. ते मग डिलिव्हरी करून इकडंच आणलं. आता काचामध्ये पोरं आहे. आता किती अपत्य म्हणजे मुली किती आहेत आणि मुलं किती आहेत? एकूण 7 मुली. 2 मुली 5 पोरगी. तुमची प्रकृती कशी? आम्ही बेगारी काम करते. तुमची तब्येत कशी? तब्येत चांगली आहे. आता हे झालं आईबद्दल. जाणून घेऊयात वडिलांची देखील काय प्रतिक्रिया आहे. एकाच वेळी ते 4 लेकरांचे वडील झालेले आहेत. माझं नाव विकास आहे आणि मंडळीचं नाव काजल आहे. मी राहतो सासवडला. इथं आलेलो आत्याच्या घरी. आत्या म्हणले तिथं राहा 4-5 दिवस, मग आपण दवाखान्यात जाऊन बायकोच्या पोटात दुखायला लागला अचानक. मी सासवडून इकडं आलो साताराला. तर इथं दवाखान्यात होते बायकोला त्यावर आतमध्ये नेली. डिलिव्हरी झाली म्हणजे 5-10 मिनटं वेळ होतं. त्यावर मी इथं पोहोचलो सही करायसाठी. बायको म्हणली चालते बरं आहे. त्यावर मी इथं पोहोचलो. तर डिलिव्हरी झाली बायकोची. 1 मुलगा आणि 4 मुली झाली. पहिले 3 होते, 1 मुलगा आणि 2 मुलं होते. आता 4 मुले झाले. म्हणजे टोटल 1 पोरगा आणि 3 पुरी टोटल. मंदिराला आता बरं आहे, जरा चांगले दवाखाने बी चांगले, जरा सुविधा बरी इथं चांगली आहे, मस्त आहे. इथं खाणं पिणं टाईमवर येतं, चहा बी येतो टाईमवर. बस धन्यवाद.